लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागात तुम्हाला काही धक्कादायक प्रसंग आणि नात्यामधील गुंतागुंत अनुभवायला मिळेल। जानू आणि जयंत यांच्यातील गैरसमज तसेच भावना आणि सिद्धू यांच्या संघर्षातून फुलणारं नवं नातं हे सर्व काही तुम्हाला या भागात पाहायला मिळेल। जानूला अचानक कुकरच्या शिट्टीचा आवाज ऐकू येतो आणि ती धावतच किचनमध्ये जाते। तिच्या मनात एक भीती घर करून बसते। जयंतने तिच्या लाडक्या सशाला बबुचकाला कुकरमध्ये उकडलं असावं या विचाराने घाबरून ती घाईघाईने कुकर उघडते, पण आतमध्ये ससा नसतो। जानूच्या या मोठ्या गैरसमजाबद्दल आणि तिने जयंतवर केलेल्या गंभीर आरोपामुळे तो खूप दुखावतो। त्याला खूप वाईट वाटतं की जानू त्याच्यावर इतका अविश्वास कसा दाखवू शकते। जानू लगेच रडून जयंतची माफी मागते आणि आपली चूक कबूल करते, पण जयंत तिच्यावर खूप रागावलेला असतो आणि तो तिच्याशी बोलणं टाळतो। त्याच्या मनात अविश्वासाची भावना घर करून बसलेली असते, ज्यामुळे तो जानूपासून दूर राहणं पसंत करतो। इकडे भावना रडून आपल्या मनातील दुःख व्यक्त करत असते। ती म्हणते की ती या घराची सून असूनही तिला पाणी दिलं जात नाही, उलट बाहेरच्या पक्षी प्राण्यांनाही पाणी दिलं जातं। तेवढ्यात आजी पाणी फेकते आणि ते भावनाच्या अंगावर पडणारच असतं, पण नेमकं त्या क्षणी सिद्धू तिथे येतो आणि तो पूर्णपणे पाण्याने भिजतो। भावनाला आश्चर्य वाटतं की तिच्या अंगावर फक्त थोडं पाणी आलं आणि सिद्धू पूर्ण भिजला। तिला लगेच कळतं की सिद्धूने तिला वाचवण्यासाठी स्वतःला पुढे केलं। सिद्धू आजीला विचारतो, माझी पाठ फिरताच तुम्ही माझ्या बायकोला त्रास का देता? तिला सुखाने जगू द्या। पण आजी काही ऐकायला तयार नसते। ती भावनाला अवलक्षणा म्हणते आणि तिने मीडियासमोर केलेल्या गोष्टीवरून तिला घराबाहेर काढण्याची धमकी देते। आजी तिला स्पष्ट सांगते की तिला या घरात पाणी किंवा जेवणही मिळणार नाही। मात्र सिद्धू भावनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो। तो आजीला तसेच रेणुकालाही सुनावतो की भावना आता या घरची सून आहे आणि तिला अशी तुच्छ वागणूक देणे पूर्णपणे चुकीचे आहे। या परिस्थितीवर भावनाने एक तोडगा काढला आहे हे ती सिद्धूला सांगते। जर घरातील लोक तिला अन्न पाणी देणार नसतील तर ती स्वतःच आपल्यासाठी काहीतरी करेल। तिचा हा निर्णय स्वतःच्या स्वाभिमानाचे प्रतीक असतो आणि ती आता कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या मार्गावर चालण्याचा निश्चय करते। इकडे मंगल घरात शेंगदाणे खात बसलेली असते। तेवढ्यात लक्ष्मी येते आणि तिला कामाला लावते। मंगल माहेरी आली असल्याचे कारण देते, पण लक्ष्मी तिचं काही ऐकत नाही आणि तिला भांडी घासायला सांगते। आरती आणि विना मंगलकडे पाहून हसतात। लक्ष्मीने मुद्दामून हे सगळं त्यांना धडा शिकवण्यासाठी केलं असतं। भावना घराबाहेर चूल मांडायचं ठरवते, कारण तिला घरात काहीच मिळत नाहीये। सिद्धू तिला मदत करतो आणि तो तिच्या निर्णयाने खूप आनंदी असतो। तो भावनाला हसायला सांगतो। तेवढ्यात रेणुका तिथे येते आणि टाळ्या वाजून त्यांना टोमणे मारते। निलंबरी आणि सिंचनाही त्यांना दोन चुली मांडण्यावरून बोलतात। भावना त्यांना सांगते की त्यांनीच तिला ही वेळ आणली आहे। आजी तिथे येते आणि भावनाला अवलक्षणा म्हणते। ती म्हणते की भावना हे सगळं मुद्दामून करत आहे, जेणेकरून मीडियाला कळेल की तिला घराबाहेर काढलं आहे। आजी सिद्धूलाही शिक्षा देते आणि म्हणते की भावनासोबत सिद्धूलाही घरातलं अन्न पाणी मिळणार नाही। हे ऐकून भावनाला धक्का बसतो। रेणुका सिद्धूसाठी रडते, पण आजी आपला निर्णय बदलत नाही। सिंचना रेणुकाला समजावते। संपतरावही रेणुकाला ओरडतात। सिद्धूला मात्र या शिक्षेचा आनंद होतो। तो मनात विचार करतो की यामुळे त्याला भावनाच्या हातचं जेवण खायला मिळेल आणि त्यांना एकत्र वेळ घालवता येईल। आजी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करत असली तरी यात त्यांचाच फायदा होणार आहे। आजी रागारागात म्हणते की ती सिद्धूला शिक्षा देणारच। रेणुकाला सिद्धूची चिंता वाटते, पण सिंचना तिला आत घेऊन जाते। निलांबरी अधिराजला आत घेऊन जाते। सिद्धू मुद्दामून रडायचं नाटक करतो आणि भावनाला म्हणतो की त्याच्यासाठी घरात जेवण बंद केलं आहे। भावनाला वाईट वाटतं। सिद्धू तिला विचारतो की ती त्याला जेवण देईल का? भावना म्हणते की ती नक्कीच त्याला जेवण देईल। सिद्धू भावनाला हसायला सांगतो। लक्ष्मीने आता संतोष आणि हरीशला घराचं अंगण साफ करण्याचं काम दिलं होतं। हे काम त्यांच्यासाठी नवीन होतं, त्यामुळे काही वेळातच दोघांची कंबर दुखू लागली। हरीश तर स्वतःला मोठा बिझनेसमॅन म्हणत होता आणि घरात असं काम करण्याची वेळ आल्याबद्दल कुरकुरत होता। त्याला वाटत होतं की हे काम त्याच्या दर्जाला शोभणारं नाही। तिकडे संतोषचीही कंबर दुखू लागली होती। तो हरीशला मदत मागतो, पण मदतीऐवजी दोघेही खाली पडतात। हे सगळं पाहून लक्ष्मी आणि श्रीनिवास त्यांना पाहून हसतात। त्यांना हे पाहून खूप मजा येत होती। खाली पडलेले हरीश आणि संतोष लक्ष्मी आणि श्रीनिवासला विचारतात, तुम्हाला आम्हाला त्रास देऊन झालं का?
त्यावर लक्ष्मी स्पष्टपणे सांगते की ती आता त्यांच्याशी अशीच वागणार आहे. ती म्हणते की आम्ही आत्तापर्यंत तुमचं वागणं खूप सहन केलं आहे, पण आता मात्र आम्ही तुमचं काहीही सहन करणार नाही. लक्ष्मी आणि श्रीनिवास त्यांना ठामपणे सांगतात की ते त्यांच्या पैशाचा हिशोब देणार नाहीत आणि त्यांना त्याचा 1 रुपयाही विचारण्याचा अधिकार नाही. किचनमधून मंगल हे सगळं गुपचूप बघत असते आणि तिला मोठा धक्का बसतो की लक्ष्मीने हे सगळं घडून आणलं. लक्ष्मी ठामपणे म्हणते की मी आणि श्रीनिवास त्यांना वटणीवर आणल्याशिवाय आणि सरळ केल्याशिवाय थांबणार नाही. इकडे संतोषची कंबर खूप दुखत असते कारण तो कचरा काढताना पडलेला असतो. दुसरीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास दोघेही एकमेकांशी हात मिळवणी करतात कारण त्यांना हे प्लॅनिंग अजून काही दिवस चालू ठेवायचं असतं. त्यांची ही युती संतोष आणि हरीशला धडा शिकवण्यासाठी खूप महत्त्वाची होती. तर इकडे भावना चुलीवर जेवण बनवत असते आणि सिद्धू तिला मदत करतो. सिद्धू तिला प्रत्येक गोष्ट विचारून मदत करत असतो. भावनाला वाटतं की तो तिचं काम वाढवत आहे. सिद्धू भावनाला नेहमी हसत राहायला सांगतो कारण ती असताना सुंदर दिसते. त्यांच्या बॅकग्राऊंडला रोमॅन्टिक गाणं वाजत असतं. भावना कांदा कापते आणि भाजी बनवते. सिद्धू तिला फोडणीसाठी काय काय घालायचं हे विचारतो आणि भावना त्याला समजावून सांगते. सिद्धूने मसाल्याच्या डब्यापासून ते कढईपर्यंत चमच्यापर्यंत सगळं सामान आणलेलं असतं, ज्यामुळे भावनाला खूप छान वाटतं. सिद्धू तिला पुन्हा हसायला सांगतो आणि भावनाला हसावं लागतं. ते दोघे मिळून कांदा टोमॅटो परततात. सिद्धू कढईमध्ये सगळं सामान ढवळत असतो आणि भावना त्याच्याकडे आनंदाने पाहत असते. सिद्धूला आनंद होतो की त्याला भावनाच्या हातचं जेवण खायला मिळणार आहे आणि त्यांना एकत्र जास्त वेळ घालवता येणार आहे. संतोषची कंबर दुखत असते. तो वीणाला कंबर दाबून द्यायला सांगतो, पण वीणा नकार देते आणि म्हणते की जेव्हा तिला दुखतं तेव्हा तो लक्ष देत नाही. वीणा तिथून निघून जाते. विश्वा बसलेला असतो आणि सई त्याला जेवायला उठवण्यासाठी येते. ती त्याला मॅड म्हणते, ज्यामुळे विश्वा चिडतो कारण जानू त्याला मॅड बोलायची आणि सईला हे माहीत नसतं. विश्वा सईला जानूसारखं बोलू नकोस असं सांगतो. सई म्हणते की तिला हे माहितीच नव्हतं. विश्वा तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की त्याला अजूनही जानूच हवी आहे. सई त्याला आठवण करून देते की जानूचं लग्न झालं आहे आणि ती दुसऱ्याबरोबर संसार करत आहे. विश्वा तरीही तिच्याशी बोलण्यास नकार देतो. सई रागाने निघून जाते आणि विचार करते की विश्वा असा ड्रामा का करत आहे आणि यावर तिला काहीतरी तोडगा काढायला हवा. तर इकडे जयन जानूवर खूप चिडलेला असतो कारण जानूला वाटतं की जयनने सशाला कुकरमध्ये वाफवलं आहे. जयन जानूला विचारतो की ती त्याच्याबद्दल इतका वाईट विचार कसा करू शकते. तो तिला सायको दिसतो का असं विचारतो. जानू रडून माफी मागते आणि म्हणते की सकाळपासून बबुचका कुठेच दिसत नव्हता आणि कुकरच्या शिट्टीच्या आवाजामुळे तिला गैरसमज झाला. पण जयन तिचं ऐकत नाही. तो म्हणतो की त्याने तिच्यावर इतकं प्रेम केलं तरी तिने त्याच्यावर अविश्वास दाखवला. जानू रडून त्याच्या हातापाया पडते आणि माफी मागते. पुढील भागामध्ये भावनाने बनवलेल्या खिचडीचा वास पूर्ण घरात पसरलेला असतो. सिद्धू खुश होऊन म्हणतो की त्याला आता रोज तिच्या हातचं आवडतं जेवण खायला मिळेल. भावना म्हणते की रोज नाही, पण ही खिचडी बऱ्याच दिवसांसाठी पुरेल. सिद्धूला हसू येतं आणि तो आनंदी असतो. श्रीनिवास आणि लक्ष्मी यांनी नवीन घर बुक केलं असतं आणि ते वीराला त्याबद्दल सांगतात. तेवढ्यात संतोष तिथे येतो आणि म्हणतो त्याला न विचारता त्यांनी हे कसं केलं. श्रीनिवास त्याला नारळाची गोणी किचनमध्ये ठेवायला सांगतात. संतोषला धक्का बसतो. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन भागासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.